12 जून 1905 नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली। गोपाळकृष्ण गोखले हे महान समाजसुधारक आणि शिक्षणतज्ञ होते। भारतीय स्वातंत्र्य चळवळीस त्यांनी अनुकरणीय नेतृत्व दिलं। गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे गुरु म्हणूनही ओळखले जातात। भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना करण्यामागं गोखले यांचा उद्देश लोकांना सामाजिक सुधारणा व राजकीय शिक्षण मिळावं हेच होतं। कायद्याचं उल्लंघन कुठल्याही बाबतीत न करता कायद्याला धरूनच प्रश्न सोडवले जावेत हे त्यांचं मत होतं। राजकारण हे साधन सुचितेला महत्त्व देऊन सेवाभावानं केलं जावं असंही त्यांचं म्हणणं होतं। भारत सेवक समाज या संस्थेच्या माध्यमातून नीतिमान असे नेते नागरिक तयार करण्याचा त्यांचा हेतू होता।